पुन्हा एक वार या सुंदर प्रभाती सकाळच्या मान्यामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत। देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा आपल्या सर्वांच्यासाठी कृपा पुरवत आहे आणि या कृपेच्या संदर्भात आपण रोजच्या दिवसामध्ये वचन ग्रहण करत असताना देवाचं पवित्र वचन आजच्या दिवसासाठी तिताला पत्राचा 3रा अध्याय आणि 7वं वचन आम्हाकडे येत आहे। वचन असं म्हणत आहे, यासाठी की आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून आशा धरल्याप्रमाणे युगानुयुगच्या जीवनाचे वारस व्हावे। परमेश्वराच्या वचनामध्ये आपल्याला हे दिसून येत आहे की आम्ही युगानुयुगच्या जीवनाचे वारस व्हावे। देवाची कृपा ही तात्पुरती नाही आहे। देवाची कृपा ही आज आणि उद्या काही दिवसाकरिता आहे आणि ती संपणार आहे असे नाही, तर देवाची कृपा आम्हाला युगानुयुगच्या जीवनाचे वारस करून घेणार आहे। आणि म्हणून आज तुम्ही आणि मी हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा केव्हा तुमचा आणि माझा विश्वास वाढतो तेव्हा तुम्हाला आणि मला स्वर्गीय आनंद होतो। स्वर्गीय आनंदामध्ये परमेश्वराचं पवित्र गौरव होतं आणि जी स्थिती आज मनुष्याची आहे, जी मानव प्राण्याची आहे, जगिकरित्या त्या स्थितीला अनुसरून त्या मनुष्याला होणाऱ्या वेदना आणि कष्ट हे दूर करण्यासाठी देवाची कृपा आम्हाला सहायता पुरवते। आपला विश्वास वाढतो आणि आपण युगानुयुगाच्या जीवनासाठी तयार होतो। आणि म्हणून सार्वकालिक जीवनाचा आनंद हा धर्मी लोकांच्यासाठी आणि विधर्मी लोकांच्यासाठी देखील आहे, परंतु विधर्मी लोकांनी आणि विश्वासणाऱ्यांनी सर्वांनी या वचनाचा विचार घेतला पाहिजे। परमेश्वराची कृपा आपल्यासाठी याकरिता आहे की आम्ही युगानुयुगच्या जीवनासाठी तयार व्हावं, वारिस व्हावं। आणि म्हणून परमेश्वर देवबाप हे वचन आपल्या सर्वांच्यासाठी आजच्या प्रभाती आशीर्वादित करो। आमेन। आपण प्रार्थना करूया। स्वर्गीय महान कृपावंत पवित्र परमेश्वर देवबापा, तुझ्या कृपेने आमचं तारण आहे, तुझ्या कृपेने आम्ही सर्व विश्वासामध्ये आहोत, तुझ्या कृपेने आम्ही तुझ्या कल्पात आहोत आणि तू आम्हाला युगानुयुगच्या जीवनासाठी वारिस बनवत आहेस, याबद्दल तुझे उपकार मानतो। आजच्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत। त्या गणेश्वरा, तू आम्हा सर्वांच्या संगती राहा आणि प्रतिदिन तू आमचा प्रवास आध्यात्मिक आणि तुझ्या पवित्र इच्छेचा व्हावा यासाठी सहाय्य कर। मान महिमा गौरव तुला देऊन ही सकाळ तुझ्या स्वाधीन करतो, येशूच्या नावाने मागतो। आमेन। पुन्हा एक बार मी आपणा सर्वांना विनंती करेन की आपलं चॅनल सबस्क्राईब करावं, त्याचसोबत लाईक करावं, शेअर करावं आणि आपल्या प्रार्थना विनंत्या कॉमेंट्स बॉक्समध्ये द्याव्यात। परमेश्वर देवबाप तुमच्या सर्व मागण्या आणि विनंत्या स्वर्गीय भांडारातून पुरवेल आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल। आमेन।